नाही, निश्चितपणे गेल्या 75 वर्षात एवढा मोठा पाऊस झालेला नाही. अशा पद्धतीचा मोठा पाऊस महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी ढगफुटीसारखे प्रकार झाले. अनेक गावांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात पाणी आहे, शेतांमध्ये पाणी आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. काही ठिकाणी मनुष्य हानीसुद्धा झालेली आहे. गुरंढोरं वाहून गेलेली आहेत. काही मोठ्या प्रमाणात घरांचंही नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. मला वाटतं की अगदी परवापर्यंत ज्या पद्धतीने राज्यातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे मंत्रालयापर्यंत आलेले, त्यांच्या नुकसान भरपाईची साधारणतः 2000 कोटीच्या पुढची रक्कम मंत्रालय पातळीवरनं वितरित करण्यात आलेली आहे आणि उर्वरित पंचनामे पण तात्काळ त्या ठिकाणी करून शासनाला पाठवण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आपण बघितलं असेल तर आज स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळातले अनेक मंत्रीगण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी पाहणी करतायत. शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा देण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात येत आहे आणि प्रत्यक्ष पाणी झाल्याच्यानंतर तात्काळ पंचनामे शासन पातळीपर्यंत बोलून दिवाळीच्या पूर्वी सर्व मदत त्या ठिकाणी संबंधित नुकसानग्रस्त शेतकरी बांधव असतील, कोण नागरिक असतील तर त्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी पोहोच करण्याचं शासनाचं धोरण आहे. सध्या शिक्षणाची काय सिच्युएशन आहे, म्हणजे की विद्यार्थी शाळावर पाण्यात गेलेला आहे? ढगफुटी आणि पूर सदृश परिस्थितीमध्ये पाठीमागच्याच काळामध्ये स्थानिक पातळीवरची परिस्थिती पाहून त्या ठिकाणी निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आलेले होते. स्टँडिंग ऑर्डर्स होत्या आणि सुदैवाने याचा चांगला फायदा होऊन कुठेही दुर्दैवी घटना काही घडलेली नाही. आणि आता जे काही अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी कदाचित काही गावांमध्येच पाणी घुसलेलं होतं, तर येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये शाळेंच्याही इमारतींचं कुठे काय नुकसान झालेलं आहे आणि मग तात्काळ त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं, काही ठिकाणी नवीन शाळा बांधण्याची आवश्यकता असेल तर त्या नवीन शाळा बांधणं हा कार्यक्रम शासनाच्या वतीने हाती घेतला जाईल. उद्धव ठाकरे आता बाहेर पडलेले आहेत, दौरा करत आहेत. कदाचित गेल्या काही दिवसांच्या पासून महायुतीचे पदाधिकारी, नेते मंडळी आणि आपण बघितलं असेल स्वतः मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय शेतकऱ्यांच्या बांधावर आहेत. तर हे पाहून ते पण दौरा करत असतील, चांगली गोष्ट आहे. अच्छा, परंतु त्यांचा दौरा हा धाराशिवमध्ये आहे, त्यांचे खासदार तिथे आहेत ओमराजे, त्याच्यामुळं तिथेच फक्त हा दौरा केल्याचं दिसून आलेला आहे. आणि दुसरं म्हणजे की संजय राऊत सुद्धा या आपत्तीवर बोलत आहेत, टीका करत आहेत. काही लोकांच्या पोटामध्ये सारखी मळमळ असते आणि दररोज ती त्यांच्या तोंडातून बाहेर पडत असते. आज आपण बघितलं असेल की अनेक नागरिक, शेतकरी अडचणीत असताना शिवसेनेच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे जी पद्धत राहिलेली आहे मदत देणं, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही मदत दिली जात असताना त्यालाही वेगळ्या चष्म्यातनं बघून त्यांनी ती मळमळ व्यक्त केलेली आहे. मला वाटतं की अपेक्षित आहे की चला बाबा, खारीचा वाटा जेवढं आपण या दुःखद प्रसंगी आपण मदत करू शकतो त्यांनी पण करायला पाहिजे होते. मला चांगलं आठवतं की आम्ही पण त्या काळामध्ये युतीमध्ये होतो, त्यावेळेस अशा पद्धतीची मदत त्या काळात पण दिलेली आहे आणि मग आता ती मदत दिली जाते आहे तर त्याच्याविषयी निगेटिव्ह बोलणं, प्रत्येक वेळेस चांगल्या गोष्टीला सुद्धा एक नकारात्मक दृष्टिकोनातनं मळमळ व्यक्त करणं, मला वाटतं की हे सगळं जनतेला समजतं. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा कार्यक्रम तसाच सुरू ठेवावा. आता
तुमचा दौरा कसा असणार आहे किंवा खानदेशामध्ये तिथली परिस्थिती काय आहे आणि तुमची नाही, त्यातल्या त्यात एक जळगाव जिल्हा जर जळगाव जिल्ह्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात पावसामुळे शेतकऱ्यांचं आणि जसं मी बोललो अनेक ठिकाणी केळी बागांचं नुकसान झालेलं आहे. आत्तापर्यंत तरी त्यातल्या त्यात धुळे नाशिककडे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं नाही, परंतु आता जर आणखी सारखा पाऊस असा सुरू राहिला तर याही भागातल्या शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी मग कांदा असेल मका असेल या पिकांचं नुकसान होऊ शकणार आहे. ठीक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.